नाशिकच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडतात। ठाकरेंचे नेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती। त्यानंतर शिवसेना ठाकरे गटातून बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली आणि त्यानंतर मुंबईच्या नरिमन पॉइंट येथील भाजप मुख्यालयात त्यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला। त्यासाठी सुधाकर बडगुजर मंगळवारी सकाळी आपल्या हजारो कार्यकर्त्यांच्या सोबत मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते। मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने हा प्रवेश सोहळा होत असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र प्रवेशाबाबत काहीच माहिती नाही असं सांगितलं। त्यानंतर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला होता। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाविषयी माझ्याकडे कोणतीही माहिती नसल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं होतं। ते मंगळवारी नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते। त्याचबरोबर त्यांनी स्थानिक भाजप नेत्यांचा आणि आमदारांचा त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध असल्याचंही यावेळी बोलून दाखवलं। याच दरम्यान सुधाकर बडगुजर आणि बावनकुळे यांच्या वादाची चर्चा रंगली। पण सुधाकर बडगुजर आणि बावनकुळे वाद नेमका आहे तरी काय? तर सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये आज प्रवेश झालाय। मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश सोहळा होत असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र प्रवेशाबाबत काहीच माहिती नाही असं सांगितलं। यामुळे बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत बावनकुळे यांची सहमती नाही का असा सवाल उपस्थित होत असून त्यासाठी काही महिने फ्लॅशबॅक मध्ये जावं लागणार आहे। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जेव्हा मकाऊला कुटुंबासोबत गेले असताना त्यांचे मकाऊ मधील कॅसिनो खेळतानाचे फोटो खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले होते। त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती आणि आरोपांच्या फैरी देखील झाडल्या होत्या। हे फोटो बडगुजर यांच्या माध्यमातूनच संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचवले असे आरोप त्यावेळी केले जात होते। त्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांचा या पक्षप्रवेशाला विरोध आहे का असा प्रश्न उपस्थित झाला। त्याचबरोबर मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता सोबत नाच केल्याचा बडगुजर यांचा व्हिडिओ भाजप मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत सादर केला होता। त्यामुळे बडगुजर यांना थेट देशद्रोही ठरवण्यात आलं होतं आणि आता त्याच भाजपमध्ये बडगुजर यांचा प्रवेश झालाय। त्यामुळे देखील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। तर व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, पण एका फोटोमुळे जर कुणाची इमेज खराब करता येते असं जर एखाद्याला वाटत असेल तर ते शक्य नाहीये। आपण हाँगकाँगला परिवारासोबत गेलो होतो, पण त्या ठिकाणी प्रत्येक हॉटेलमध्ये कॅसिनो असतो। त्याला क्रॉस करून जाताना कोणीतरी तो फोटो काढल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावेळी सांगितलं होतं। अशा कुठल्या फोटोच्या आधारावर कुणाची इमेज खराब करता येत नाही। मोठा संघर्ष करून आम्ही इथपर्यंत आलो आहोत। यामुळे परिवाराला ज्या पद्धतीने त्रास द्यायचा प्रयत्न झाला तो चुकीचा आहे। मी महिन्याभरापासून एकदाच घरी जातोय, त्यावेळी माझ्या कुटुंबाने 3 दिवसांचा वेळ मागितला आणि आम्ही हाँगकाँगला गेलो। त्या ठिकाणी कोणत्याही हॉटेलमध्ये गेला तरी कॅसिनो आहेच। त्याला क्रॉस करूनच तुम्हाला तुमच्या रूम पर्यंत किंवा जेवणाच्या ठिकाणापर्यंत जावं लागतं। त्याच वेळी कुणीतरी हा फोटो काढला आणि बदनामी करण्याचा प्रयत्न केला असं स्पष्टीकरण त्यांनी फोटो व्हायरल झाल्यानंतर दिलं होतं। पण आता हे महत्वाचं आहे की नक्की सुधाकर बडगुजर नक्की आहे कोण की ज्यांची एवढी चर्चा होतीये? तर 2007 पासून सुधाकर बडगुजर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली। 2007 मध्ये ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते। त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी महानगर प्रमुख विनायक पांडे हे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झाले होते। तेव्हाच्या अपक्षांच्या गटात सुधाकर बडगुजर यांचा समावेश होता। यातून बडगुजर शिवसेनेच्या संपर्कात आले। 14 जून 2008 रोजी एका जलकुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बडगुजर यांचा पक्षप्रवेश उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राइब करायला विसरू नका।